युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी नांदेड मधली जी प्रेम कहाणी अतूट बंधन होतं, ती हरामखोर मुलगी पळून गेली दुसऱ्या संग पळून गेली आचल. पण सक्षमच्या आई वडिलांना सांगितलं नाही खरं काय खोटं काय, कारण तिच्या अंगात आला लग्नाचा भूत. कारण सगळ्या मुलीचं लग्न होऊन राहिले होते आणि ते म्हणत होते की फक्त एक स्वयंघोषित लग्न झालेली मुलगी आहे, त्या कारणामुळं मला सक्षमच्या प्रेताशी मी लग्न केलं नाही. ही स्वतः तिला माहित होतं, फक्त लोकायला प्रचलित होण्यासाठी, प्रशंसेसाठी आणि व्हायरल होण्यासाठी फक्त तिनं नाटक केलं. हे जगाला दाखविलं तिनं आणि सक्षमच्या आईनं लपून ठेवलं होतं आणि सांगितलं होतं की तू फक्त जगाला दाखव. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. तिचे सक्षमची आई आणि आचल यांची दोघांची मिली बघत आहे काय? कमेंट करून तुम्ही सांगा. नमस्कार, मी युवराज डोंगरे, पाहता आज का स्टार न्यूज. मित्रांनो, नांदेड मधली जे प्रेम कहाणी तुम्हाला माहितच आहे, आचल आणि सक्षमची. आता सक्षम मरण पावला, तुम्हालाही माहित आहे. 9 महिन्याच्या अगोदर जो मरण पावलेला सक्षम आहे त्याची ही विधवा बायको होती. हे पुरा महाराष्ट्र, पुरा भारत पाहत होता आणि महाराष्ट्रातली, भारतातील लोक, सोशल मीडियावर न्यूजवाले, समाज सुधारक, राजकारणी लोक म्हणत होते की ह्या पोरीसारखं प्रेम तर कोण केलंच नाही. आजकाल लोक फक्त शरीरावर प्रेम करते, पण ह्या मुलीनं काळजावर प्रेम केलं सक्षमच्या आणि एका मृत व्यक्ती संग लग्न केलं. म्हणजे मुलगी सती सावित्री आहे. ही महिला नाही, सती सावित्री आहे आणि तिला सती सावित्री नाव घोषित केलं. आता ही मुलगी फटटारक दुसरा पाय काढला आणि बापाच्या घरी गेली. कशासाठी? लग्न करून मागण्यासाठी. कारण सक्षमच्या आईला म्हणू शकत नव्हती, कारण तिथे कधीही सासू आपल्या सुनीचं लग्न लावून देऊ शकत नाही. पण एक सक्षमची विधवा होती आणि म्हणत होती की मी आता सक्षम मेलाने जिवंत आहे. आपल्या सक्षमच्या आईला, वडिलाला सांगत होती की सक्षम मेलाने जिवंत आणि सक्षमच्या रूपात घरी आहे. तशा पद्धतीनं तिचं जे किशोर अवस्था असते, जे मुलीची, त्या वयामध्ये लग्न करून दिलं पाहिजे त्या मुलीचं. पण तिला असं वाटत होतं की माझं हे लग्न करून देते का नाही देत, लग्न करून देते का नाही देत. त्या कारणामुळं जी आचल आहे ही मायच्या घरी पळून गेली आणि फक्त पळून जाण्याचं कारण काय सांगितलं की मी आजीला बघायला जात आहे, त्या कारणामुळं ती गेली. आणि तुम्हाला माहिती आहे आचलचं घर हे जास्त जवळ दूर नाही आहे, नांदेडमध्ये जवळच आहे. त्या कारणामुळं गेली आणि डबल आली नाही. सतत 4 ते 5 महिने होऊन राहिले आणि म्हणून राहिली बापाला माझं लग्न करून द्या, मी भुलक्कळ आहे, मी पागल आहे, मी त्या सक्षम ताटेच्या प्रेमात पडली, मला माफ करा, मी व्हायरल होण्यासाठी, प्रसिद्धी पाहण्यासाठी सगळं केलं, नाव गाजवण्यासाठी हे केलं असं तिला वाटत आहे. तिला सांगत आहे तिच्या बापाला ती. म्हणून मित्रांनो सांगत आहे की कुठल्याही मुलीवर विश्वास ठेवू नका. असं नाही, सगळ्या मुली सारख्या नसतात. पण गोष्ट एक आहे की तिच्या त्या मुलीच्या मुळे काही मुली बापाला तोंड देत होत्या, बापाला बोलत होत्या आणि म्हणत होत्या की मी पळून लग्न करा, जसं सक्षम ताटे संग ज्या आचलनी केला तशा पद्धतीनं मी करणार. असे मुलींचे आई वडिलांचे फोन मला यायचे, म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. मित्रांनो, सविस्तर बघा हा व्हिडिओ, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करून सांगा की अशी मुलगी तुम्हाला पाहिजे का? सक्षमच्या बायको सारखी मुलगी पाहिजे का? सक्षमच्या आई सारख्या जे सून आहे तशी मुलगी पाहिजे का? आचल सारखी मुलगी पाहिजे का तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. मलाही सांगा आचल सारखी मुलगी जी आहे हे तुम्हाला भेटते, तुम्ही काय केलं असतं? कमेंट करून तुम्ही सांगा. मला हे सांगा, सक्षम ताटे हा जयभीमवाला होता, ही मराठा होती, ओबीसी मराठा होती ही मुलगी. आणि मलाही सांगा तिचा बाप म्हणत होता हा जयभीमवाला, ज्याशी प्रेम करू नको, ज्याशी लग्न करू नको, मी याला मान्यता देत नाही. पण काही कारणामुळं बयास लोकांच्या नजरेत सक्षमला म्हटलं मी तुझ्या आणि आचलच्या प्रेमात मी स्वीकारत आहे तुम्हाला दोघांना. त्या कारणामुळे हे खुशीत त्यांनी 14 एप्रिल मध्ये डान्स पण केला होता. आणि तेव्हा आचल 18 वर्षाची व्हायची होती. मग 18 वर्षाची व्हायची होती. मग माझं एकच म्हणणं, आचल 18 वर्षाची व्हायची होती तेव्हा सक्षमला विचार आला आणि त्याला असं वाटलं की नाही, आता आपल्याला लग्न हिच्याशीच करायचं आहे, जोपर्यंत हे वयात येत नाही तोपर्यंत. मग जेव्हा वयात आली तेव्हा सक्षम हिला घेऊन का पळाला नाही? माझं मत हे आहे, सक्षम म्हणत होता आपण पळून लग्न करायचं नाही का, ही आचल म्हणत होती पळून लग्न करायचं नाही? कमेंट करून तुम्ही सांगा. तुम्हाला माहितच आहे आचल आणि सक्षमची कहाणी ही महाराष्ट्रात नाही पुरा भारतात गाजली होती. समाज सुधारक, मोठे मोठे क्रिएटर, मोठे मोठे राजकारणी लोक तिला भेट द्यायला गेले. आपले प्रकाशदादा आंबेडकर पण भेट द्यायला गेले होते. आपले चंद्रशेखर आझाद पण त्यांनी व्हिडिओ कॉलवर बोलले होते. कारण सक्षम ताटेच्या परिवाराला न्याय देण्यासाठी, हिंमत देण्यासाठी ह्या लोकांनी
त्यांना आश्वासन दिली, त्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पण ही हरामखोर मुलगी, हिच्या मनामध्ये काळबेळ होतं ना, कारण हिनं प्रचलितसाठी, प्रशंसेसाठी, तुम्ही स्क्रीनवर बघत असाल हे पोरगी काय काय करून राहिली, काय काय नखरे करून राहिली. प्रशंसेसाठी आणि व्हायरल होण्यासाठी अशा मुली काय पण करतात. आणि आचल आणि सक्षमचं प्रेम हे खरं नव्हतं, एक प्रकारची वासना होती, एक शराब प्रेम केलेलं होतं. हिचा भूत एका महिन्यात, 1.5 महिन्यातच उतरला, कारण 1.5 महिन्यातच तिनं तिसरा पाय काढला. जेव्हा सक्षमची डेट झाली तेव्हा 1.5 महिना फक्त ते सक्षमच्या घरी राहिली. 1.5 महिना राहिली आणि तिसरा पाय तिने काढला आणि म्हटलं की मला आजीच्या घरी जायची, माझी आजी बिमार आहे, त्या कारणामुळे मला जायचं आहे. तर ती मुलगी सक्षमची आईनं सोडून दिलं तिच्या घरी. घर जास्त दूर नाही, त्या गावातल्या गावातच प्रेम केलं होतं, लफडं केलं होतं त्यानं, कळलं का. तर मग गेली आणि गेल्यावर काय झालं की आजीला बघतो म्हणून येतो म्हणून 1-2 दिवसांनी गेले, 6 महिने सतत होऊन गेले, दादा आली नाही. मग काय बापाला म्हणून राहिली, बाबा माझी जवानी सळसळून राहिली, माझे राहणं होत नाही, माझं लग्न करून द्या, असं तिचं म्हणणं आहे. मित्रांनो, कुठलीही मुलगी बिना लग्नाशिवाय राहू शकत नाही, नवऱ्याशिवाय राहू शकत नाही. तिचा नवरा होता तो, पण ती विधवा होती हे स्वतःला मानत नाही. पण जगाला कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, ती खरी विद्वान होती, कारण संविधानात त्याला मान्यता नाही आहे. ही तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पुरा जगाला माहिती आहे. पण काही अंधश्रद्धालू काही लोक मनातून काही ना काही प्रश्न निर्माण करत असतात. कारण प्रेताशी लग्न करणं म्हणजे एक काय आहे, एक अंधविश्वास आहे, बरोबर नाही का. आणि संविधानात अंधविश्वासाला मान्यता नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे. पण जेव्हा सक्षम ताटेचं देहांत झालं तेव्हा हिचं खरंच, माझं एकच मनात, तिनं खरं प्रेम केलं असतं तर तेव्हा तिचा बाजूने सरण का लागलं नाही, ती का जळली नाही, हे माझं मत होतं. आता तिच्या बापाला, सक्षमचा बाप तर मरूनच गेला, कारण हार्ट अटॅकच्या बीपीची बिमारी होती त्या व्यक्तीला आणि मरून गेला. का गेला? कारण सक्षम ताटेची बायको म्हणजे आचल ही सोडून गेली म्हणून. त्या कारणामुळं त्या दुःखाच्या पायी सक्षम ताटेचे वडील मरून गेले. आता त्याची आई, सक्षमची आई बिमार राहते, ते पण मरणार की काय मला ठाऊक नाही. पण गोष्ट एक आहे, तिला आयुष्य लागो, माझंही लागो, सगळं लागो. कारण एक सांगतो की सक्षम ताटेची आई ही कशी आहे, काय आहे हे तुम्हाला माहित आहे, कमेंट करून तुम्हीच सांगा. त्याचा परिवार कसा होता हे तुम्हाला माहित आहे, कमेंट करून तुम्हीच सांगा. आणि आचलचा परिवार कसा होता हे तुम्हाला माहित आहे, कमेंट करून तुम्हीच सांगा. आणि मलाही सांगा, आचल आता दुसरं लग्न करणार काय, का तुम्ही या तिच्या लग्नाला, का मी येऊ, काय असं तिच्या जेवणात, काय असं तुम्ही काय येणार, कसे येणार, काय येणार हे मला माहित नाही. पण नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. हिची सळसळत होती ना जवानी म्हणूनच ती पयाली आणि नवरा करून मागण्यासाठी गेली माय बापाच्या घरी, बरोबर नाही का. कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय रमाई.